नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा पार्ट 4 आहे, जी आपली गार्डनिंगची सिरीज सुरू होती त्याचा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बेस्ट जागा सांगणार आहे। जसं मित्रांनो तुम्हाला झाडांना जमिनीत लावायला पाहिजे की झाडांना तुम्हाला कुंड्यात लावायला पाहिजे की झाडांना तुम्हाला ग्रो बॅग मध्ये लावायला पाहिजे, या तिन्हींचे मी मित्रांनो तुम्हाला फायदे सांगणार आहे आणि त्यांना लावण्याचे नुकसान पण सांगणार आहे। अजून मित्रांनो या गार्डनिंगचे सिरीजचे बाकीचे पार्ट पाहण्याकरता मी जी लिंक आहे त्याची कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल। अजून तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटमध्ये एंड स्क्रीनवर पण टाकून देईल। बाकीचे पार्ट्स जाऊन नक्की पाहाल। पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला झाडं का बरं लावायला पाहिजे। दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो बागकाम तुम्हाला बागकामाची सुरुवात कशी करायला पाहिजे। आणि तिसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला बेस्ट लोकेशन सांगितली। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। सगळ्यात पहिल्या नंबरवर जे आहे मित्रांनो ते आहे ग्राउंड, म्हणजे जमिनीत झाडं लावतो आपण ते। तर जमिनीत झाडं लावण्याचे फायदे काय असतात मित्रांनो? झाडांची खूप चांगली वाढ होते, मग ते बेस्ट असते मित्रांनो ग्रोथसाठी। अजून मित्रांनो पाणी टाकण्याची गरज कमी पडते झाडांना। पण डिसएडव्हान्टेजेस म्हणजे मित्रांनो याचे नुकसान काय आहे की ओपन स्पेस खूप जास्त लागते। अजून मित्रांनो जसे जंगली झाडं वगैरे असतात वीड्स, तर वीड्स पण खूप जास्त उगून जातात, तर ते पण आपल्याला कंटिन्युअसली रिमूव्ह करावं लागतात। आणि मित्रांनो जे झाडं आहे ते आपण इझिली शिफ्ट नाही करू शकत आणि ते शिफ्ट नाही होत। अजून बेस्ट प्लांट्स कोणते आहे मित्रांनो जमिनीत लावण्यासाठी? तर सगळेच प्रकारचे तुम्ही जे मोठे मोठे ट्रीज असतात, झाडं जे असतात तुम्ही लावू शकता। फळांचे झाडं लावू शकता सगळ्या प्रकारचे, भाज्या लावू शकता सगळ्या प्रकारचे, आणि सगळ्या प्रकारचे मित्रांनो फुलांचे झाडं तुम्ही जमिनीत लावू शकता। जमिनीत सगळ्याच झाडांची वाढ खूप चांगल्याने होते, तर जमिनीत कोणत्याही प्रकारचं झाड लावलं तरी चालेल। आता दुसऱ्या नंबरचा आहे मित्रांनो पॉट्स, म्हणजे जसं आपण कुंड्यात झाडं लावतो तर त्याचे फायदे काय असतात मित्रांनो? बाल्कनीमध्ये लावणं सोपी असते, टेरेसवर लावू शकतो आपण, यांना मूव्ह खूप इझिली करू शकतो आपण एक जागेपासून दुसऱ्या जागेवर। अजून मित्रांनो डेकोरेशनसाठी हे बेस्ट असतात, पण याचे खूप सारे नुकसान पण असतात मित्रांनो। लिमिटेडच ग्रोथ होते झाडाची, पाणी देण्याची खूप जास्त गरज पडते झाडांना। आणि झाडं जे असतात मित्रांनो रूट बाउंड खूप लवकर होऊन जातात, म्हणजे त्यांच्या मुळाची वाढ खूप लवकर होते, जेणे की मग आपल्याला नवीन नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करण्याची गरज पडत असते। तर हे एक नुकसान आहे मित्रांनो याचं। पण याच्यात बेस्ट जे प्लांट्स आहे मित्रांनो गुलाबाचे, मोगराचे, तुळस म्हणजे तुळशीचं झाड, मग मनी प्लांट, ॲलोवेरा, मग मिरचीचे झाडं, मग मित्रांनो सांबार किंवा कोथिंबीर किंवा मिंट म्हणजेच पुदिना, हे काही झाडं आहे मित्रांनो हे या आपल्या कुंड्यांमध्ये समजा लावल्या जातील तर खूप चांगल्याने यांची वाढ होईल। बाकीचे झाडं पण मित्रांनो तुम्ही लावू शकता। अजून भाज्या वगैरे पण कुंड्यांमध्ये खूप चांगल्याने उगतात। आणि काही काही फळांचे पण झाडं तुम्ही कुंड्यात ट्राय करू शकता की तुमच्या त्या लोकेशनवर सूट होऊन राहिले आहे की नाही। अजून मित्रांनो समजा तुम्हाला फळांचे झाडं लावायचे आहे, म्हणजे फ्रूट्स लावायचे आहे मित्रांनो, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या, जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या कुंड्या किंवा अशा एवढ्या साईजच्या कुंड्या तुम्हाला घ्यावं लागतील मित्रांनो फळांच्या झाडांना लावण्यासाठी। ज्यांनाही मित्रांनो बाल्कनी अजून टेरेसवर झाडं लावायचे त्यांच्यासाठी मित्रांनो कुंड्यांमध्ये झाडं लावणं बेस्ट ऑप्शन आहे। तिसऱ्या नंबरचा आहे मित्रांनो ग्रो बॅग्स। असे पाहू शकता व्हिडिओमध्ये यांना ग्रो बॅग्स म्हटल्या जातात मित्रांनो। अजून हे ऑनलाईन वगैरे खूप इझिली अवेलेबल असतात किंवा तर हे लोकल नर्सरीजमध्ये पण खूप म्हणजे इझिली तुम्हाला मिळून जातील। आणि मित्रांनो हे बेस्ट पण म्हणू शकता ज्यांच्याकडे मित्रांनो कमी स्पेस असते त्यांच्यासाठी। याचे फायदे काय असतात मित्रांनो? लाईट वेट आहे, एकदम हलके असतात मित्रांनो, स्वस्तात पण मिळून जातात, एक्सिलेंट ड्रेनेज असते मित्रांनो, पाणी खूप लवकर निघते, अजून पाणी जमून नाही राहत मित्रांनो, झाडं खराब नाही होत। अजून मित्रांनो मुळांची डेव्हलपमेंट खूप चांगली होते ग्रो बॅग्समध्ये। आणि बेस्ट आहे मित्रांनो ज्यांनाही भाजी लावायची आहे, म्हणजे व्हेजिटेबल गार्डन त्यांच्या घरच्या घरी तयार करायचं आहे, त्यांच्यासाठी मित्रांनो ग्रो बॅग्स एक बेस्ट ऑप्शन आहे। पण याचे काही नुकसान पण असतात मित्रांनो, खूप लवकर हे फाटतात। अजून मित्रांनो काही वर्षानंतर ते हे आपोआपच फाटून खराब होऊन जातात, त्यांना रिप्लेस करायची गरज पडते। बेस्ट प्लांट कोणते आहे मित्रांनो? याच्यात तुम्ही टमाट्याचे झाडं उगवू शकता, मिरच्या उगवू शकता, वांगे उगवू शकता, भेंड्या उगवू शकता, पालक, कोथिंबीर म्हणजे सांबार, मग मित्रांनो मेथी पण उगवू शकता। अजून मित्रांनो सगळ्या प्रकारच्या भाज्या, ज्यांना पण मित्रांनो भाज्यांची झाडं उगवायची आहे घरच्या घरी त्यांच्यासाठी ग्रो बॅग्स बेस्ट ऑप्शन राहील। कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो जी आपली गार्डनिंगची सिरीज सुरू होती त्याचे बाकीचे पार्ट्स पाहण्याकरता आता तुम्हाला इथे स्क्रीनवर मित्रांनो प्लेलिस्ट येऊन जाईल, तर त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल। त्याच्यात मी बाकीचे जे आपले गार्डनिंगचे सिरीजचे बाकीचे जे पार्ट्स आहेत ते टाकून ठेवले, तर इथे क्लिक करून बाकीचे पार्ट्स नक्की पाहाल। मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।